तर मंडळी 16 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा। सुरुवातीला तुम्ही बघताय आजी आणि सारंग गाणे म्हणत असता मोठ्या मोठ्याने, ऐश्वर्या ऐश्वर्या आमरस आण, ऐश्वर्या ऐश्वर्या आमरस आण। आजचा भाग खूप मनोरंजक आहे, तुम्ही पोट धरून हसणार आहात। आता आजी म्हणत असतात, सारंग अरे मला आमरस खूप आवडतो। अरे काय रे सारंग, केव्हाची तुझी बायको गेली आमरस आणायला, किती वेळ? सारंग म्हणतो, बघ ना आजी माझ्या तोंडाला पाणी सुटलंय। आजी म्हणतात, मी तर 10, 15, 20 वाट्या पचकन खाणार आहे। सारंग म्हणतो, आजी नाही नाही, लहान मुलीसारखं करू नको, तू 5 वाट्या खा, मी 5 वाट्या खातो। आता तेवढ्यात ऐश्वर्या येऊन तो आमरस तिथे आपटते। मग आता आजी म्हणतात, काय ऐश्वर्या एवढ्यांदा आपटते, तो आमरस असा सांडेल ना? आजी सांडल्यासारखी ॲक्शन करून दाखवतात। ऐश्वर्या मनाशीच बडबडत असते, जानकीला शिव्या देत असते। या जानकीला ना असं वाटत होतं की तिचा घसा धरावा आणि तिच्या घशात तो पेंट ओतावा। आता या ऐश्वर्याने आमरस म्हणून तो रंग बनवलाय बरं का, पिवळा। आता हे दोघं आजी नाते एक्साइटेड असतात आमरस खायला। आजी आणि सारंग दोघं वाटीमध्ये तो रंग घेतात आणि एक घास खातात। तेवढ्यात ऐश्वर्याचं लक्ष जातं। ऐश्वर्या म्हणते, अरे 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 खाऊ नका, तो आमरस नाहीये। दोघं जण आता कंटाळा करतात कारण त्याचा एवढा गचाळ वास असतो। आजींना तर उलट्या व्हायला लागतात। अरे काय? सारंग म्हणतो, आजी माझ्या वाटची वाटी तूच खाऊन टाक। आजीबाई म्हणतात, नको नको मला नको नको रे, अरे मी 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 कुठं जाऊ आता? सारंग म्हणतो, आजी बाथरूम मध्ये जा उलटी करायला। आजी ऐश्वर्याच्या अंगावर उलटी करणार असतात। आजी आता आरडाओरडा करत असतात, काय पाजलं मला? सारंग म्हणतो, ऐश्वर्या काय पाजलं खरं? जाओ माझी जीभ सगळी पिवळी झाली हो। तो आरशात बघत असतो आणि म्हणत असतो, अहो या आमरस आहे का काय ऐश्वर्या? तेवढ्यात जानकी येते आणि म्हणते, हे काय भाऊजी, अहो तुम्ही पुरी शिवाय आमरस खाल्लात? अहो आजी, अहो काय झालं? ओकऱ्या का करताय तुम्ही? काय झालं काय तुम्हाला? अहो भाऊजी असा का चेहरा केला तुम्ही? झालं काय? काय म्हणजे आवडला नाही का आमरस तुम्हाला? आजी म्हणतात, हा असा आमरस आहे? जानकी म्हणते, हो। आजी म्हणतात, शहाजांनी जशी ताजमहल बनवणाऱ्यांची बोटं बारीक 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 छाटून टाकली ना, ज्यानं ह्या आमरस बनवलाय ना त्याची बोटं सुद्धा बारीक बारीक छाटून टाकली पाहिजे। असं करून त्या उलटी करतायत। मजा आली आजचा भाग बघायला। आता ही जानकी म्हणते, ऐश्वर्या चल चल हात पुढे कर बरं। आजी, अहो सारंग भाऊजी हा आमरस ऐश्वर्याने बनवला बरं, खूप प्रेमाने बनवलाय। आता लगेच आजीबाई म्हणतात, बापरे ऐश्वर्याचा एवढा मोठा हात आहे? सारंग म्हणतो, ऐश्वर्या हा आमरस तुम्ही बनवलात? आता जानकी म्हणते, म्हणजे काय भाऊजी, अहो तुमच्यासाठी बनवलाय आमरस ऐश्वर्याने। आणि अहो आजी तुम्हाला तर माहितीच आहे, बनवा बनवीच्या गोष्टीमध्ये तुमची गुंडी परफेक्ट आहे, येतात की नाही तिला परफेक्ट या बनवा बनवीच्या गोष्टी। मग आता ऐश्वर्या ओरडते जानकीवर आणि म्हणते, बस कर जानकी, आता हा तमाशा तुझा बंद कर, नाटकं बंद कर। त्यावरती सारंग तोंड कसं तरी करतो। मग ही जानकी म्हणते, अगं हा तमाशा तू केला ऐश्वर्या, मी नाही केला। मग जानकी म्हणते, अहो आमरस तुम्ही खाल्लात भाऊजी, याचा वास तरी घ्या। आता आजी वास घेतात पण शिंकायला लागतात त्यांना। मग सारंग म्हणतो, हे काय आहे वहिनी? मग जानकी म्हणते, अहो हे भिंतीला लावायचा रंग आहे, याच्यात पेंट आहे, हा पेंट। आजी वास घेतात आणि म्हणतात, अगं बाई पेंट, हिने पेंट खायला घातला आम्हाला। सारंग पण ओरडतो, बापरे पेंट? आजी म्हणतात, हिने आम्हाला पेंट खायला घातला, बापरे। मग जानकी म्हणते, आजी तुमच्यासाठीच नाही, अहो घरच्यांच्या म्हणजे आपल्या सगळ्या घरच्यांसाठी होता हा पेंट। आणि मग जानकी ऐश्वर्याकडे बघते आणि म्हणते, काय ग ऐश्वर्या, तुला काय वाटलं हा उद्योग करून तू माझी नाचक्की करशील? अगं ऐश्वर्या तुला कळत नाही ग, तुझा हा जरा गैरसमजच झालाय माझ्या बाबतीत। ऐश्वर्या नुसती अशी तटस्थ उभी आहे बरं का। जानकी म्हणते, आजी तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का मांजरीची? ती मांजर डोळे बंद करून दूध पिते। ती मांजर कशी असते, ती डोळे बंद करून दूध पिईल तर तिला कोणी बघणारच नाही, पण सगळं जग तिच्याकडे बघत असतं। इतकी ती मांजर मूर्ख असते। त्या गोष्टीतली मूर्ख मांजर म्हणजे आपली ऐश्वर्या। आता ऐश्वर्या म्हणते, ए जानकी तू, आता ऐश्वर्याला जानकी म्हणते, ए तू बघ ऐश्वर्या, तू कशी तोंडावर पडली येते। आजी रागच बघता ऐश्वर्याकडे। आता जानकी म्हणते, तुला काय वाटलं ग ऐश्वर्या, तू असल्या उत्सापात्या करशील आणि मला कळणार नाही?
अगं मगाशीच कळलं मला ऐश्वर्या, तुझ्या डोक्यात काय चाललंय, काहीतरी गडबड आहे. मग तिला सगळा तो प्रसंग आठवलेला दाखवलाय आपल्याला. मग जानकी म्हणते, ऐश्वर्या मी गाफील राहत नसते ग, तू लक्षात ठेवायचं की माझ्या घरच्यांवर आणि घरावर अगदी व्यवस्थित लक्ष आहे. बरं चला बरं आजी. ओ सारंग भाऊजी, तुम्हाला त्रास होतोय ना, तुम्ही आधी गुळण्या करा बरं, चूळ भरा, जेवायला वाढतीये मी तुम्हाला. आणि यावेळेला मात्र खर्रा खुर्रा स्वादिष्ट असा आमरस देणार आहे बरं का तुम्हाला. आणि ऐश्वर्या तुला नाही मिळणार हा आमरस, जेवायला ये तू, आमरस तुला खायला मिळणार नाहीये, ही तुझी शिक्षा आहे बरं का ऐश्वर्या. आणि तरी सुद्धा तुला खावंसं वाटलंस तर तू बनवलेला रंगाचा आमरस खाऊ शकतेस तू पुरी सोबत. एन्जॉय कर हं ऐश्वर्या. बरं चला आजी सारंग लवकर खाली या हं. आता असं म्हणून ही जानकी हसत हसत तिथून निघून जाते. ऐश्वर्याचा प्लॅन फसल्यामुळे ऐश्वर्याचा इगो चांगलाच हर्ट झालाय. पण असो, आजचा प्रसंग आणि एपिसोड म्हणजे अर्ध्याच्या वर एपिसोडमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर पुढे बघा आता जेवणाच्या ताटावर काय झालं. तर त्याआधी तर बाबा या शरयूची सासू आली आहे प्रेक्षकांनो. आता शरयूला विचारत असतो तिचा नवरा, या सीनमध्ये दाखवलंय त्यांनी, काम करत असतात ते आणि विचारतात, काय गं शरू आज काय बनवलंयस तू. त्यावरती शरू म्हणते, आज एकदम खास बेत आहे. अरे जानकी वहिनीने पहिले आंबे पाठवलेत आपल्याला आणि आमरस करणारे मी. आता तिचा नवरा हा विक्रम खुश होऊन म्हणतो, वा यार मस्त फुलके कर शरू, त्यासोबत फुलके आणि आमरस काय लागतो ना. पण खरं सांगू तुला शरू, आपण खूप लकी आहोत. मग आता शरयू म्हणते, लकी आहोतच. अरे जानकी वहिनी अगदी आवर्जून उन्हाळ्यातले पहिले आंबे आपल्याला पाठवते रे, अगदी झाडावरून उतरल्या. आता तिला वाटतं की गुलाब आलाय, दरवाजा वाजतो ना, दार उघडल्यावरती गुलाब न येता त्या शरूची सासू आली आहे जी प्रचंड खाष्ट आहे. आता बघा शरू म्हणते, आई तुम्ही अचानक. आता त्यावरती तिची सासू दारातच चालू होते, बाबा हो अचानक म्हणजे मी काय येऊ नये काय, माझ्या पोराचं घर आहे. आता ते पटकन विक्रम हात धरतात आणि म्हणतात, अगाई ये न ये. पण या बाईचा तोंडाचा पट्टा चालूच आहे बाबा प्रेक्षकांनो. ती बाई म्हणते, तुझी आई आली रे बाबा विक्रम. अरे जिला तू आठवडा फोन करत नाही ना, ती आई विसरला ना मला. विक्रम म्हणतो, नाही ग आई असं कसं विसरेल, नमस्कार करतो. मग आता लगेच त्या म्हणतात, हो बाई बायको आली की सगळी मुलं आईला विसरतातच. विक्रम नमस्कार करतो, मग शरू पण नमस्कार करते. आता लगेच त्या टोमणा मारतात शरूला, अष्टपुत्र नाही तर नाही बाई, एखादा पुत्र तरी सौभाग्यवती भव. आणि असं म्हटल्यानंतर विक्रमला लागतं. आता विक्रम म्हणतो, आई असं काय बोलतेस ग, आत्ता तर 2 वर्ष झालेत लग्नाला, होईल ना बाळ. मग त्यानंतर लगेच या म्हणतात, मालती नावे यांचं. मालतीबाई म्हणतात, हो का, अरे या 2 वर्षात तुझ्या बायकोने कोणते सुनेचे कर्तव्य निभावलेत मग. अरे बाबा आत्ताच बघ ना, अरे आल्या आई आलात का, असं नाही स्वागत केलं, तुम्ही अचानक आल्या असं स्वागत केलं. त्यावर विक्रम म्हणतो, अगं आई तुझा गैरसमज झालाय, तिला असं नव्हतं म्हणायचं. मग मालतीताई म्हणतात, हो बाबा तू तुझ्या भाषेत तर उत्तर देणारच, पण तुझ्या भाषेत विचार तिला की पाणी देणार का आलेल्या पाहुण्यांना. मग आता ते विक्रम म्हणतात, अगं आई बस ग बाई तू बस, मस्त तुला सगळं काही देतो, अगं सेवा करतो तुझी, मस्त तुला जे आवडतं ते खाऊ घालेल. अगं आई तू घरी यायचं कळवलं असतं तर तुला म्हणजे घ्यायला आलो असतो मी. अगं मस्त पंचपक्वानाचा बेत केला असता ना आपण. मग लगेच ती आई टोमणा मारत म्हणते, एरवी काय तांदळाच्या कण्या बिन्या खातो काय तू, नाही यायचं होतं मला असंच अचानक, बघायचं होतं तुमचे काय उद्योग चालू आहे. नाही म्हणजे हिच्या भावावर ऋषिकेश्वर केस चालू होती म्हणे, कळलं ते मला, नानासाहेब सापडले म्हणून थोडक्यात निभावलं. नाही तुम्ही सांगू नका, पण बाहेरून सगळ्या गोष्टी कळतात हं मला. त्यावर विक्रम म्हणतो, अगाई सांगणारच होतो तुला मी पण. आता लगेच त्या म्हणतात, कधी सांगणार होता, आम्ही मेल्यावर का. विक्रम म्हणतो, अगाई असं काय बोलतोयस तू. त्यावर त्या म्हणतात, मालतीताई आई गेली की स्टेटस ठेवायचं आय मिस यू वगैरे, पण जिवंतपणे आईला कधी फोनही करायचा नाही ना. त्यावर विक्रम म्हणतो, अगं आई मी करणार होतो फोन. त्यावरती त्या इतकं कुचकं काचकं बोलतात, अरे बाबा तू माझ्या फोटोवर हार चढवणार होता का मी गेल्यावर, का जगात फोनच घेऊन आला होतास तू, कुठल्या कुठे बोलती ही बाई. विक्रम म्हणतो, अगं आई तू कुठला विषय कुठे नेते. त्यावरती या म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथे आली आहे आणि हे घर माझं आहे, त्यामुळे मी या घरात येताना कोणाची परवानगी घेणार नाहीये, हे लक्षात ठेवायचं तू विक्रम. हे बघ मी हे घर घेताना तुला मदत केलेली आहे,
त्यामुळे या घरावर माझा पूर्ण हक्क आहे आणि तू माझा मुलगा आहे लक्षात ठेवायचं विक्रम. माझा हक्क आहे म्हणजे आहे. 2 वर्षापूर्वी न विचारता आलेली मुलगी चालते तुला आणि मी मात्र तुला विचारून येऊ का इथे. विक्रम आता विषय टाळायसाठी म्हणतो पाणी घे ग आई. मग लगेच त्या म्हणतात हे काय काय ग सुनबाई. तो विक्रम काचेच्या ग्लासमध्ये त्यांना पाणी देतो. आता या मालतीताई म्हणतात हे काय आहे ग सुनबाई. शरयू म्हणते आई पाणी आहे. त्यावरती त्या म्हणतात हे असल्या काचेच्या भांड्यात पाणी देणार आहे का मला. मला तांब्याच्या भांड्यात पाणी लागतं आणि एवढ्या पाण्यावर काही माझी तहान भागणार आहे का. त्यावर शरयू म्हणते आणते आई दुसरं पाणी आणते. विक्रम म्हणतो अगं आई मी तांब्याचा पिंप आणून देतो तुला. तुला गुळाचा खडा देतो. अगं पावडर आहे गुळाची देऊ का. त्यावर या वैतागून म्हणतात बाबा तूच खा मला नकोय. भिणभिणलंय माझं डोकं प्रवासात. नाही मला आराम करायचा आहे थोडा. आणि ओ सुनबाई हे बघा माझी बॅग माझ्या रूममध्ये नेऊन ठेवा हां. अरे बापरे प्रेक्षकांनो अशाही सासवा असतात का हो आजकालच्या जगामध्ये. अवघडच आहे बाई या शरूचं. बिचारी शरू दिसते एकदम म्हणजे माहेरी मस्त दाखवते असं खूप चालतंय माझं वगैरे पण तिला बिचारीला सासरीला केवढा सासूरवास आहे तिच्या सासरी. असो तर आता या शरूला बॅग ठेव म्हणतात आणि निघून जातात खोलीत आराम करायला. विक्रमची आई आल्यामुळे शरूला आलंय टेन्शन. विक्रम आता त्याची आई गेल्यावर शरूला समजून सांगायचा प्रयत्न करतो पण शरू मात्र आता जोरात त्याचा हात झटकते आणि आता डोक्याला हात मारून घेते. आली बाई तुझी माय आता मला परेशान करायला असे काहीतरी तिचे हावभाव होते. तर असो आता इकडे आमरस साकतायत बरं का सगळेजण. आता हा सीन तर थोडासाही स्किप करू नका मी खूप मजेशीर सांगणार आहे. आता हा सौमित्र म्हणतो अगं वहिनी काय छान झालाय आमरस. साखर मस्त झाली आणि पुऱ्या काय केल्यात ग वहिनी मस्तच. आता जानकी वहिनी म्हणते काय म्हणालात पुऱ्या छान झाल्या ना. आता सौमित्र म्हणतो खरंच छान झाल्यात. मग जानकी म्हणते ओळखा बघू कोणी केल्यात. सौमित्र म्हणतो अरे बापरे अवंतिकाने केल्यात की काय पुऱ्या. आता अवंतिका स्माइल देऊन म्हणते हो मीच केल्यात पुऱ्या. त्यावर सुमित्राबाई म्हणतात अगं बाई तू केल्या का. अगदी वाटीने गोल गोल केल्यासारख्या झाल्यात. मग जानकी म्हणते बघ अवंतिका आईंनी पकडली की नाही आपली चोरी. मग हे सगळे हसायला लागतात पण सुमित्राबाई म्हणतात अगं अगं आपण बसलो जेवायला आपण ज्यांना आमरस आवडतो पोटातून ती मंडळी कुठे. सारंग आणि आई कुठे आहेत. त्यावरती आता आजी आणि सारंग तिथे आल्यावर का आता तो पेंटचा एक घास खाल्ल्यामुळे यांचे आवाज बसले. सुमित्राबाई म्हणतात काय रे सारंग काय ग आई अगं कुठे होतात आमरस नव्हता खायचा का. आजी मोठ्या आवाजात म्हणतात खायचा ना. आता सुमित्राबाई म्हणतात अगं बाई तुझ्या आवाजाला काय झालं आई. सारंगचाही आवाज बसलाय. ऐश्वर्या पण यांच्या मागोमाग तिथे आली आहे बरं का. आता सौमित्र हसतच म्हणतो अगं आजी तुझा आवाज आजोबांसारखा का झालाय. या सगळ्यांनी खूप मजा घेतली आहे सारंगची आणि आजीची. आता तेवढ्यात आजी म्हणतात ए माझा आवाज बसलाय ना. मग सारंग पण म्हणतो अरे दादा तिचा आवाज बसलाय ना. आता सारंगचाही आवाज बसलेला बघून सौमित्र त्याला हसायला लागतो. सारंग पटकन तोंडावर हात ठेवतो. मग आता या सुमित्राबाई म्हणतात अरे बापरे हे काय झालंय. अवंतिका म्हणते भाऊजी तुमचा पण आवाज बसलाय. मग आता सौमित्र म्हणतो काय रे अरे हा कुठला आवाज काढतोय सारंग. आता हे हसायला लागतात तेव्हा सारंग रडत रडतच म्हणतो अरे मी नेहमी सारखंच बोलतोय पण माझा आवाजच असा येतोय काय ग आजी. मग आता आजी पण म्हणतात हो आमचा आवाज असाच येतोय मी तुम्हाला गाऊन दाखवू का. अवंतिका टर उडवत म्हणते गाणं आजी. मग आजी गाणं म्हणतात सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका आता तरी आमरस वाढशील का वाढशील का वाढशील का. त्यावर आता सुमित्रा म्हणतात अगं आई गाऊ नको ग शांत बस. अवंतिका म्हणते आई गाऊ द्या ना छान वाटतंय. आता सारंग म्हणतो आजी गाऊ नको ना ग ते गंमत करताय हसताय आपल्यावर. जानकी म्हणते आजी आजी खरंच गाऊ नका तुम्ही शांत व्हा. सौमित्र म्हणतो रेकॉर्डमध्ये कॅसेट अडकल्यासारखे आवाज येतात तुमचे. काय झालं काय तुमच्या आवाजाला काय खाल्लं. त्यावर आता सुमित्राबाई म्हणतात अरे जाऊ दे रे सौमित्र यांची नौटंकी चालू असेल नेहमीसारखी. आजी चिडतात आता आणि म्हणतात ऐ मला नौटंकी म्हणते का मी काय नाटकात काम करते का नौटंकी करायला. आई पण बोलते सुमित्रा नाहीतर काय. आजींचा आवाज फार भारी झालाय. त्यावर सारंग म्हणतो अगं आजी त्यांना वाटतंय आपण नाटक करतोय. अगं आजी त्यांना मस्ती वाटते ग ही सगळी. त्यावर सुमित्राबाई म्हणतात बरं बाबा आम्ही विश्वास ठेवतो की तुम्ही नाटक नाही करत आहात पण हा आवाज कशामुळे झालाय तुमचा. आता यांना ते सगळं दृश्य आठवतं की तो पेंट एक घास खाल्ला आपण म्हणून हा तमाशा झालाय. आता सुमित्राबाईंनी हे विचारल्यानंतर मग आजी आता असं खाणाखुणा करून दाखवतात अगं ए सुमित्रे आम्ही ना काहीतरी प्यायलो. आता त्या वाक्यावरही मला हसू आलं प्रेक्षकांनो. आता सारंग म्हणतो ए आजी अगो काही पण काय बोलतेस. मग जानकी म्हणते
असं काय प्यायला तुम्ही ज्यामुळे तुमचे आवाज बसले? मग सारंग म्हणतो, पिवळं सरबत प्यायलो आम्ही, पिवळं सरबत. सौमित्र म्हणतो, पिवळं सरबत पिऊन तुझा आवाज कवळा झाला? अरे एकदा बोलून दाखव ना, नाही तर सारंग तू गाऊन दाखव ना रे. आता अवंतिका म्हणते, तुम्ही ना एक रील करा, आपण सोशल मीडियावर टाकू, व्हायरल व्हाल तुम्ही. मग लगेच आजी चिडून म्हणतात, ओ वकिलीण बाई, उगा चुरू 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 बोलू नका आम्हाला. आता सुमित्राबाई म्हणतात, चला रे आता मस्करी नका करू यांची. आणि आता त्याच हसायला लागतात मोठ्याने. सारंग म्हणतो, आई हसू नको ग, अरे काय टिंगल करताय आमची. सारंग रडवेला झालेला असतो. मग आता सारंग म्हणतो, आता काय करायचं आम्ही? मग आता सुमित्राबाई म्हणतात, काही करू नका, पण जानकी बाई त्यांना आमरस काही वाढू नको. आता जानकीने आमरसाची वाटी उचलली आहे. मग सारंग म्हणतो, आई आमरस दे ना ग, मग आम्ही काय खायचं? आजी पण म्हणतात, आम्ही काय खायचं? त्यावर जानकी म्हणते, खायचं नाही, आता तुम्ही प्यायचं. मग आता काहीतरी हिरवं हिरवं दिलंय जानकीने त्यांना. आजी म्हणतात, अगं बाई हिरवं हिरवं दिसतंय, म्हणजे पनय वाटतं. सारंग म्हणतो, आजी काहीतरी वेगळंच दिसतंय हे. आता जानकी म्हणते, हो सारंग भाऊजी, आजी अहो हिरवं हिरवं दिसतंय, पण ते पन्ह नाही आहे कैरीचं, ते आहे कारल्याचं, कडू कारल्याचं काढा. घ्या हे पिलं तरच आवाज बरा होईल, नाही तर. आता सुमित्राबाई हसायला लागतात. आजी म्हणतात, हे घ्यायलाच हवं आहे का? आता सुमित्राबाईंनी सेम आजीचाच आवाज काढलाय, हो ग आई घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे आता सगळेच हसायला लागतात. मजा आली ना प्रेक्षकांना हा सीन बघून तुम्हाला? जानकी म्हणते, आजी ते घ्या, तुमचा आवाज नाही बरा होणार. आता सगळेच हसायला लागतात त्यांना मोठ्याने. आता जानकी हसते, सगळे हसतात. ऐश्वर्याला कसं तरी होतंय बरं का हे बघून. पण आता सुमित्राबाई चिडवतात आजींना आणि एक चमचा खाऊन म्हणतात, अगं बाई आमरस खूप छान झालाय. आजी म्हणतात, सारंग घ्यायचं का हे कारल्याचं सरबत? त्यावर सारंग म्हणतो, आजी आता काय घ्यावंच लागेल. आजी त्या सरबताचा गोट घेतात आणि गुळण्या करतात बुडबुड बुडबुडू करून. आजी काय काम करतात प्रेक्षकांनो. हॅट्स ऑफ टू आजी. या वयात एवढी एनर्जी कुठून येते यार? अमेझिंग आहेत आजी, अमेझिंग. आजच्या या सीनला प्रेक्षकांनो अमेझिंग. एक लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांनी नसेल केलं चॅनल सबस्क्राईब, त्यांनी चॅनलही सबस्क्राईब करून टाका. तर अशी झाली सारंग आणि आजीची फजिती, जी ऐश्वर्याने नुसती बघितली. तर असो, आता इकडे या विक्रमची आई तक्रारी करत असते, अरे बाबा आपलं पीकही चांगलं आलं नाही आणि काय सगळंच किडबीड लागली बघ. मला वाटलं की इथे यावं, थोडे दिवस राहावं, आणि अरे बाबा मी इथेच राहणार आहे बरं का आता थोडे दिवस. आता शरू आनंदाने म्हणते, आई तुम्ही हवं तितके दिवस राहा हं. त्यावर तिची सासू तिला टोमणा मारून म्हणते, तू कशाला सांगतेस मला? आणि काय ग हे काय आणलंयस? आता शरू म्हणते, आई चहा आणलाय तुमच्यासाठी. त्यावरती ती बाई म्हणते, मालतीबाई नावे यांचं, सॉरी मी विसरतीये, नवीनच कॅरेक्टर आहे ना. आता त्या म्हणतात की काय रे बाबा विक्रम, अरे अशी कशी तुझी बायको, असं वेळी अवेळी चहा पाजाव का? अरे त्याच्यामुळेच तुझं पित्त वाढतं, असं केव्हाही चहा पितोस तू हिच्यासोबत राहून बिघडलायस. शरू म्हणते, तुम्हाला दुसरं काही हवंय का आई? त्यावरती या म्हणतात, स्वच्छता हवी आहे मला, देशील का? अगं या घरात कधी साफसफाई केली हे आठवतं का तुला? आता टेबलावरची धूळ झटकून म्हणतात, काय ग? शरू म्हणते, आई आत्ताच सणाला स्वच्छता केली आम्ही. त्यावर या मालतीबाई म्हणतात, करायलाच हवी. विक्रांतला माहिती आहे मला अजिबात अशी घाण आवडत नाही, धूळ आवडत नाही, मला घर कसं टापटीप लागतं. आणि काय ग तुझ्या माहेरी कसं आरच्यासारखं स्वच्छ असतं ना घर? नाही तुझ्या हाताला का नाही वळण लागलं ग? बरोबर आहे, तुमच्या घरात तिथे ती जानकी राबत असते ना दिवसभर. रणदिवेंना सुनांना बरी शिस्त लावता आली, पोरींना नाही शिस्त लावता आली. आता या शरूला राग येतो. ती म्हणते, आई मला बोलायचं तर बोला, माझ्या घरच्यांना बोलू नका. त्यावरती त्या म्हणतात, का नको बोलू? तू काय आभाळातून पडली का? मी माझ्या पोराला कशी शिस्त लावली? नाही तुझ्या माहेरचे नसते म्हणले का आईने शिकवलं नाही का म्हणून? इतक्या नाकाला मिरच्या झोंबतच असतील तर घरच्यांचे उद्धार निघतील असं वागू नये ना. आता तेवढ्या तिथे गुलाब येतो बरं का प्रेक्षकांनो, आणि या बाईला अजून टाइमपास करायला चान्स मिळतो. आता गुलाब आल्याला पिशवी टेकवतो तेव्हा त्या म्हणतात, अगं बाई आंबे हे काय, ते तर कच्चेच वाटतायत. गुलाब म्हणतो, अहो असं कसं, पिकलेले आंबे छान, आणि आमच्या शरयूताईकडे आम्ही काही कच्चे आंबे पाठवू का? आता गुलाब किती छान बाजू सांभाळतो बघा ना. आता त्या म्हणतात,
सॉरी गुलाब म्हणतो आमच्या जानकीताईने पाठवलंय छान आंबे. आता हा पहिलाच मोसम आहे ना आमरसाचा, त्यामुळे पाठवलेत. मग लगेच आता या बाई म्हणतात बाई बाई नौकर किती बडबड करतो काय बाई, रणदिवेने सगळ्यांना जास्ती सूट देऊन ठेवली आहे, कोणालाच वळण नाही आहे. आता तो विक्रम म्हणतो आई असं काय बोलते. त्यावरती या बाई म्हणतात आई काय रे बाबा, मी दिसते तर तुला तोंड दिसतंय माझं, नाही मी बोलते तर तुला तोंड दिसतंय. तुझ्या लग्नामध्ये नुसती नारायणपेठ दिली होती तुझ्या मावशांना, आणि आपल्याला पण कसं दिसतं रे ते. नलूताई आणि शकूताई अजूनही सुनवतात मला त्यावरून. तेव्हाच कळलं की रणदिवेंना काही रीतीभाती नाही आहे. म्हणजे या बाईंनी सगळं उकरून पाकरून काढलंय मागचं पुढचं. मग म्हणतात कशा मुलीच्या सासरी काही पाठवायचं तर नोकराच्या हाताने पाठवावं का, हे काय आपण सांगायला हवं. शिबाई काही रीतच नाही आहे रणदिवेंना. शेवटी हा विक्रम खुणवतो शरीवला. आता या बाईला आंबे मात्र आवडलेत आणि ताव मारलाय आंब्यावर या बाईने. कारण आता ती पुन्हा बघते आणि म्हणते अगं बाई हे 2 आंबे जरा सडकेत, बाजूला ठेवते आणि ती पिशवी उचलते आणि किचनमध्ये निघून जाते. म्हणजे या बाईला पण कंट्रोल होईना आंबे बघून. पण नावं कशाला ठेवायची, असतात काही खाष्ट बायका अशा, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. हे आपण मालिकेपुरतं बोलतोय बरं का. आता गुलाब शरूकडे बघून तिला खुणवतो जाऊ दे शरूताई होत असतं. पण असो, आता शरूला फार वाईट वाटलंय की तिच्या माहेरच्यांचा अपमान झालाय. कोणालाही वाईट वाटेल म्हणा. तर बघा आता इकडे हा ऋषिकेश ऑफिसमध्ये आलाय आणि विचार करतोय आपण सयाजीरावाची चौकशी करतोय हे सयाजीरावांना कळलंच असेल. त्याचा माणूस पण म्हणतो हो एव्हाना कळलंच असेल. तेवढ्या सयाजीरावांचा फोन आलाय ऋषिकेशला. ऋषिकेश म्हणतो बघा शैतान का नाम लिया और शैतान हाजीर, त्याचाच फोन आहे, कळलं वाटतं त्याला. आता ऋषिकेशने सयाजीचा फोन रिसीव्ह केलाय. मग आता तो माणूस म्हणतो तुम्ही घाबरू नका, ऑफिसमध्ये जो आहे ना ऋषिकेश सोबत त्याचं आणि ऋषिकेशचं बोलणं दाखवलंय. तर आता ऋषिकेश तो फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो बोला सयाजीराव. मग सयाजीराव तिकडनं त्याला धमकी देतो काय रे माझ्या माणसांना धमक्या देतो का, माझी चौकशी करतोय का, मला माहित नाही का तू काय करतोय, तुला काय करायचं रे या सगळ्या गोष्टी करून. त्यावर मग ऋषिकेश म्हणतो सयाजी आता तुझे दिवस भरत आलेत, तूच माझ्या नानांना किडनॅप केलं हे मला कळलंय बॉस. आता असं म्हणल्यानंतर सयाजी म्हणतो ते सगळं कोर्टात सिद्ध झालंय, आता माझा काही संबंध नाही या प्रकरणाशी, हिंमत असेल तर समोर ये. मग ऋषिकेश म्हणतो येणारच आहे, समोर येणार आहे आणि तुला एक्सपोज पण करणार आहे. आता असं म्हणून त्याने फोन ठेवलाय आणि ऋषिकेशला पूर्ण खात्री आहे की हो न हो हे सगळं कांड सयाजीनेच केलंय. पण आता हा सीन दाखवलाय त्यांनी तुर्तास एवढाच. आता ऋषिकेश हे जे काही करतोय त्यामुळे त्यालाच चांगलंच काहीतरी भोगावं लागेल असं मला दिसतंय. पण असो, आता इकडे या जानकीबाई आणि सुमित्राबाई काहीतरी गप्पा मारत बसलेल्या असतात. जानकी काहीतरी शिवत असते. सुमित्राबाईंना आलेला असतो ऐश्वर्याचा राग. सुमित्राबाई म्हणतात जानकी ऐश्वर्याची काय हिंमत वाढली आहे बघ ना, सारंगचा आवाज झाला का गं थोडाफार बरा. मग आता जानकी म्हणते हो आई ते कारल्याचं सरबत पिल्यामुळे जरा बरं वाटतोय त्यांचा आवाज. मग या सुमित्राबाई म्हणतात तो कडू काढा ना, नाही तर तो आम्रसीने बनवलेला तो तिच्या घशात ओतावा असं वाटतंय. मग आता जानकी म्हणते आई हळू, भिंतींना पण कान असतात. सुमित्राबाई म्हणतात बाई कंटाळा आला मला त्या ऐश्वर्याचा. आई तर सतत तिच्या पुढे पुढे करते आणि तिची मदत करते. जानकी म्हणते जाऊ द्या ना आई, अहो त्या सारंग भाऊजीसाठी करतात हे, त्यांचा लाडका गुंडा आहे ना. पण त्यांना जेव्हा कळेल ना ऐश्वर्या कशी आहे तेव्हा त्या खुद सोडून देतील तिची साथ देणं. मग आता सुमित्राबाई म्हणतात बाई त्या ऐश्वर्याशी बोलायचं तर काही फायदाच नाही आहे, तिला सांगायला गेलं की तिचा तोरावरच असतो, कसं होणार आहे कोणाच ठाऊक. आता या सहज विचारतात गुलाब कुठे, तो जेवायला पण नव्हता. मग जानकी म्हणते मी त्यांना शरूताईंकडे पाठवले आंबे घेऊन. तेवढ्यात गुलाब येतो. मग जानकी म्हणते अगं बाई दादा तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे, दिले का आंबे. आता गुलाब म्हणतो हो आंबे दिले, पण येताना तिखट मिरच्या खाऊन आलो. जानकी म्हणते काय हो काय झालं. सुमित्राबाई म्हणतात काय रे तुला मिरच्या खाऊ घातल्यात काय शरूने. गुलाब म्हणतो नाही हो, शरूताई कशाला मिरच्या खाऊ घालतील, त्या सासूबाई नाही का त्यांच्यात त्या आल्यात. मग आता सुमित्राबाईंना आलंय टेन्शन. त्या म्हणतात अगं बाई मालती ते आल्या का काय. मग गुलाब म्हणतो आओ कशा आहेत त्या तुम्हाला माहीत नाही का, अहो एक वाक्यात नुसतं तिखट. मग जानकी विचारते काय झालं, घरात काही वाद झाले का, शर्वरी वंसांना बोलल्या का, काय झालं काय. मग गुलाबने झालेला सगळा प्रकार सांगितला. आता ते सगळं ऐकून जानकी आणि सुमित्राबाईंना वाईटच वाटलंय. आता सुमित्राबाई म्हणतात बाई आली ती बाई आता. जानकी म्हणते सॉरी गुलाब दादा तुम्हाला बोलल्या त्याबद्दल. आता गुलाब म्हणतो अहो माझं काय ताई, मला काही वाटलं नाही त्यात काय, पण आपल्या शरूताईंचा चेहरा बारीक झालाय, मी निघतो आता जानकीताई सगुणा वाट बघत असेल. जानकी म्हणते रस आहे तिथे ओट्यावर, तो घेऊन जा तुमच्यासाठी आणि सगुणासाठी. मग गुलाब म्हणतो मी आणि सगुणा बाहेर चाललोय तर थोडी. मग जानकी म्हणते सुट्टी हवी का, जा हरकत नाहीये. आता सुमित्राबाईंना टेन्शन आलेलं असतं. मग आता जानकी म्हणत असते आई काय झालं, टेन्शन आलं का.
मग आता सुमित्राबाई म्हणतात अगं हो ना, अगं या मालतीबाई जरा विचित्रच आहे. त्या चार चौघात काय बोलतील ना काही सांगता येत नाही. आपली शरू कशी सहन करत असेल कोणास ठाऊक. मग आता जानकी म्हणते हो ना, अहो आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा आपले शेजार पाजारचे विचारत होते किती तमाशा केला होता त्यांनी, ह्या कोण आहे म्हणून. आता सुमित्राबाई म्हणतात हो ना बाई, आता ती बाई आली म्हणजे शरूचं डोकं भंडावून सोडणार. जानकी म्हणते नाही नाही, आधीच आपल्या शरूताई स्ट्रेसमध्ये, मी जाऊ का आई, त्यांना समजावून सांगू का, म्हणजे त्या ऐकतील माझं. मग सुमित्राबाई म्हणतात नाही नाही बाई तू नको जाऊ, त्या तुला काही बोलल्या ना तर मला नाही आवडणार. आपण ना म्हणजे थोडंसं शांत राहू सध्या. एक काम करते, मीच जाते आणि मी बोलते त्यांच्याशी जाऊन. मग जानकी म्हणते आई जरा काळजी घ्या हं, नाही म्हणजे जरा अवघडच स्वभाव आहे त्यांचा. मग या सुमित्राबाई म्हणतात पण बाई मला टेन्शन आलंय, त्या आल्या कशाला मालतीताई सध्या. असो, आता हा सीन तेवढाच तात्पुरता दाखवलाय. आता हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात मालिकेचा. ही जानकी वाट बघत असते ऋषिकेशची, पण तो आलेलाच नसतो. मग तिथे सौमित्र येऊन विचारतो काय ग वहिनी, दादाची वाट बघते का टेन्शन आलंय तुला. मग आता जानकी म्हणते बघा ना तुमचा भाऊ अजून आलेला नाहीये. सौमित्र म्हणतो बापरे दादा अजून आला नाही. मग अवंतिका म्हणते अहो वहिनी किती उशीर झालाय, असे कसे नाही आले दादा अजून. जानकी म्हणते हो ना, आजकाल नीट वागत नाहीत माझ्याशी, अजून बोलत नाहीत माझ्याशी, माझा फोन पण उचलत नाहीये, केव्हाचा फोन करते तर कट करताय, मला जरा भीतीच वाटते, रागाच्या भरात काही वेडंवाकडं केलं तर. मग सौमित्र म्हणतो अगं वहिनी तुला माहीत नाहीये, पण त्याचं काय चाललं ते मला सगळं माहिती आहे. आता ऋषिकेश या सयाजीरावांबद्दल माहिती काढतोय, हे सगळं जानकीला सांगितलंय सौमित्रने, त्यामुळे आता जानकीला आलंय टेन्शन. अवंतिका म्हणते ताई हे सगळं करणं रिस्की आहे, सॉरी वहिनी हे सगळं करणं रिस्की आहे, दादाने हे करायला नकोय. आता हे सगळं ऐश्वर्याने ऐकलंय बरं का. असो, आता सौमित्रने अलर्ट केलंय जानकीला. आता पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय, ऐश्वर्याला ते गौऱ्या थापायला लावतात ना, जो 3 दिवसापासून दाखवत आहे. तर असा होता आजचा एपिसोड, भारी होता की नाही. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.